आज आपण तिवसा येथील गणेश चव्हाण काकाच्या शेतात आलेलो आहोत. कॉटन गुरुकडून प्रकल्पातल्या शेतकऱ्यांच्या कापूस वेचणीसाठी प्लकर मशीन घेऊन आलेलो आहोत. त्याचा वापर आता त्या व्हिडिओमार्फत तुम्हाला दाखवतच आहोत. आणि याचं ट्रेनिंग आम्हाला राजेंद्र सरांनी आणि कॉटन गुरु टीमने दिलेलं आहे. आता ते आम्हाला तर दिलं आहे, पण आता आपण ह्या व्हिडिओ माध्यमातून काकांचा पण आपण फीडबॅक घेऊया. बरं काका, तुम्हाला हाताने वेचण्यात आणि मशीनने वेचण्यात काय फरक जाणवते? मला राजा आता हे प्लास्टिक नाही तेवढी मला हातानंच पुरकून राहिलं. हो, पण म्हणजे हाताने वेचतात तेव्हा तुम्हाला का वाटते ना मशीनद्वारे वेचतात तेव्हा का वाटते? त्या हाताने असतो तरी हाताने तर रुतणारच आहे ना क्या. हां. बरोबर. यानं काहीच धक्का नाही. हां. आणि कापूस वेचणीमध्ये कापूस वेचणीमध्ये मस्त आहे, पण हे ठोकाव बोंड घेते. हां. बारीक बोंड घेत नाही. हे बा, हे बोंड पाहे ना आता, हे चिपकून आहे. म्हणजे बारीक बोंड घेत नाही. हां, मोठ्या मोठ्या बोंड आलाच इकडे. हे वलसर घ्यायला नाही पा. फुललेलं बोंड चांगलं घेते ते. हां, सोबत काकू पण कापूस येतात हातानं. तू तर फक्त हां मामा, सांगा बरं, तुम्ही हाताने वेचलेला कापूस तो आहे आणि मशीनने वेचलेला हा कापूस आहे. मशीनचा चांगला आहे. हा हाताने वेचलेला आहे हो, आणि हा मशीननं. मशीनचा याच्यात पत्ती आहे. आणि तुम्हाला हाताने वेचलेलं त्याच्यात काय वाटते आणि मशीनने वेचलेलं त्याच्यात काय वाटते? मशीनचं यानं काहीच नाही वाटत, म्हणजे नक्याही नाही रुतत, काहीच नाही. म्हणजे आपल्या शरीराला इजा होत नाही. हा, काहीच नाही. आणि हाताने वेचतो तेव्हा काही तरी काल रुतते. हे हाताचं, हे मशीनचं. म्हणजे काकाचं म्हणणं एवढंच पडलं का बा आपण हाताने असतो त्याला हाताच्या बोटाला जे नक्या वृत्ती पयाटीच्या अशा हो, ह्या सुईधार ह्या बोटाच्या याच्या म्हणजे जिवाळी लागते. आणि मशीननं जर आपण येतला तर आपल्या शरीराला कोण्याच प्रकारची विजा होत नाही. धन्यवाद काका, तुम्ही वेळ दिल्याबद्दल. कॉटन गुरूचा मी एक प्रतिनिधी म्हणून भारत जयराम खंडाळकर तुमच्या शेतात घेऊन आलेलो मशीन, प्लकर मशीन कापूस वेचाची.